नमस्ते. आणि सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. एक खास निमंत्रण देण्यासाठी आता मी तुमच्याशी बोलतोय. मुंबई स्थित अमी गणात्रा यांचा आता एव्हाना भारतभर किंवा अनेक अर्थांनी जगभर फार चांगल्या कारणासाठी आनंददायक प्रसन्नपणे त्यांचं नाव झालंय या मूळच्या तशा व्यवस्थापन क्षेत्रातल्या आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेला समृद्ध अनुभव असलेल्या त्यांना ते करताना आपणहून भारताचा सर्व विचार, रामायण, महाभारत याचा अर्थ जाणवणं चालू झालं. त्यामध्ये किती सखोल अर्थ भरलाय आणि तो नुसता भूतकाळा करता नाहीये, तर त्यातले धडे आत्ता वर्तमान काळात व्यक्तीला सुद्धा आपापलं आयुष्य जगायला आणि समाज, कोणतीही संस्था, संघटना हिच्या दृष्टीने रामायण महाभारताचं किती महत्त्व आहे. त्याच वेळी त्यांना अर्थातच चिकित्सेच्या नावाखाली, पण खरं म्हणजे मुद्दाम विकृत करून एकूणच भारतीय विचार, भारतीय संस्कृती आणि त्यामध्ये सुद्धा असा नेम धरून रामायण महाभारतांचं कसं मिसरिप्रेझेंटेशन, मुद्दाम असं काहीतरी चुकीचा विकृतच अर्थ सांगायचा, या बोटावरची थुंकी त्या बोटावर, खऱ्याचं खोटं. तर आम्ही गणात्रांनी मग अस्सल मूळच्या रामायण आणि महाभारताचा जबरदस्त अभ्यास करून आत्तापर्यंत यापूर्वी एकूण 3 पुस्तकं लिहिली. माझी तर सर्वांना शिफारस राहील की ती मूळची 3ही पुस्तकं वाचा. मूळचं त्यांनी लेखन इंग्लिशमधनं केलंय. त्यांच्या पहिल्या पुस्तकाचं नाव रामायण अनव्हेल्ड, की रामायणावरचा पडदा दूर केला, रामायणामधलं सत्य मांडलं. रामायणाच्या संदर्भात जे वेगवेगळे वादविवाद उभे केले जातात त्याचा सुद्धा नेमका अर्थ काय हा मांडला, म्हणून नाव रामायण अनव्हेल्ड. असं पुढे त्यांनी महाभारत अनव्हेल्ड, हे पुन्हा की महाभारताच्या संदर्भातल्या भल्याभुऱ्या, खऱ्या खोट्या, तथाकथित कॉन्ट्रोवर्सीज, वादविवाद आणि मूळच्या पुराव्यांच्या आधारावर त्यामागचं सत्य काय याची मांडणी. त्यांनी महाभारता अनव्हेल्डचा भाग 2 लिहिला. त्याचं तर नाव आहे धर्मा डिस्कोर्स. आता धर्म ही भारतीय विचारातलीच एक अत्यंत मूलभूत सखोल संकल्पना आहे आणि तिला इंग्लिशमध्ये शब्द नाही. रिलिजन म्हणजे धर्म नाही आणि धर्मला इंग्लिशमध्ये शब्द नाही. रिलिजनमध्ये जी संकल्पना येते ती भारतीय विचारातल्या पंथ शब्दात आहे. धर्म हा खूप व्यापक शब्द आहे आणि महाभारताला 5वा वेद म्हणतात. आणि हा जो व्यक्तीचं जीवन, समूहाचं जीवन, विविध संस्थांचं जीवन, त्या संस्थाही सामाजिक, आर्थिक, राजकीय, हे सगळं जे ऑल इन वन महाभारतात आहे, तो अभ्यास आम्ही गणात्रांनी त्यांच्या या महाभारत अनव्हेल्ड भाग 2 धर्म डिस्कोर्स, हे तर पुस्तक मी विशेषतः अगदी UPSC MPSCची तयारी करणारी युवा पिढी, आता सुदैवाने त्यांना दोन्हीकडे मुख्य परीक्षेमध्ये एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड असा जनरल स्टडीजचा पेपर 4 कंपल्सरी आहे. त्यासाठीचं एक उत्तम पुस्तक म्हणजे आम्ही गणात्रांचं हे महाभारता अनव्हेल्ड भाग 2, ज्याचं नाव आहे धर्मा डिस्कोर्स. प्रशासनाविषयीचा सुद्धा मुळातला भारतीय विचार काय आहे, त्या आम्ही गणात्रांचं आता काही काळ झाला पण आणखी एक पुस्तक आलंय. त्याचं शीर्षक आहे व्हाय आर वी धिस वे.
वी म्हणजे आपण भारतीय सर्व. या देशात हजारो वर्ष चालत आलेली एक अखंड, सनातन, शाश्वत असलेली संस्कृती, की जी काळानुसार आपलं रूप बदलू शकते, पण जिचा आत्मा चिरंतन आहे, शाश्वत आहे. ते आपण कोण आहोत आणि हे असे का आहोत? त्यांनी ह्या पुस्तकाचं जे मुख्य नाव आहे, व्हाय आर वी धिस वे, याला खाली कंसात सबटेक्स्ट म्हणतात. नाव दिलंय अ गाईड टू हिंदू शास्त्रास. म्हणजे काय आहे नेमका सनातन म्हणजेच भारतीय म्हणजेच हिंदू, मूळचा विचार नेमका काय आहे? त्याचे आधार काय आहेत? ते वेद, उपनिषद, बुद्ध महावीर सुद्धा, रामायण महाभारत सुद्धा, आणि तो वारसा जो काळानुसार बदलत राहतो, मग तो मध्ययुगातले आपले सर्व संत, की ज्यांनी सर्व भाषांमध्ये हा सनातन विचार मांडला, आधुनिक काळातले समाज सुधारक, की ज्यांनी देशाला स्वातंत्र्यासाठी प्रवृत्त करायला पण आपल्या प्रेरणेचा आधार घेतला भगवद्गीतेमधून. महर्षी दयानंद, स्वामी विवेकानंद, श्री अरविंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, विनोबा भावे, यादी चालूच राहील. स्वातंत्र्यानंतर जयप्रकाश नारायण. प्रेरणेचा मूलाधार भगवद्गीता आणि त्यातला विचार. तर व्हाय आर वी धिस वे या पुस्तकामध्ये अमी गणात्रांनी, ज्याला हे जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी अत्यंत सोप्या शब्दात तो सगळा मूळचा विचार मांडलाय. मला तर खरंच कोणीही कधीही जर विचारलं, की हे जे तुम्ही फार बोलता सनातन भारतीय म्हणजेच हिंदू, जरा सांगा रे आम्हाला, ते समजावून घ्यायचंय. तर अलीकडच्या काळामध्ये मी डोळे मिटून स्वतःला सांगितलंय, की पहिलं हे वाचा, द एसेन्शियल सनातन धर्म. छोटंच पुस्तक आहे. पहिलं हे वाचा. आता ह्याच्याच बरोबरीने मी सांगणं चालू करतो, अमी गणात्रांचं व्हाय आर वी धिस वे हे वाचा. आज तुमच्याशी मी हा संवाद करायचं मुख्य कारण आहे, या पुस्तकाचा पुण्यातला प्रकाशन समारंभ आणि त्यानिमित्ताने एक खुली चर्चा असा कार्यक्रम होणार आहे शनिवार 20 जूनला सायंकाळी ठीक 5:30 वाजता हडपसरमध्ये विठ्ठल तुपे सभागृह आहे तिथे. एक भारतीय विचार मांडणारा अभ्यासक पंकज सक्सेना स्वतः अमी गणात्र असणार आहेत, आणि अर्थातच मी पण असणार आहे आणि सर्वांशी संवाद करणार आहे. खास मी सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो. अर्थातच नाव नोंदणी आवश्यक आहे. त्याची लिंक तुम्हाला इथे मिळेल. माझं सर्वांना खास आणि सस्नेह निमंत्रण आहे. शनिवार 20 जून सायंकाळी ठीक 5:30 पुण्यातल्या हडपसर भागातलं विठ्ठल तुपे सभागृह, अमी गणात्रांचं व्हाय आर वी धिस वे अ गाईड टू हिंदू शास्त्रास या पुस्तकाचं विमोचन आणि त्यावर चर्चा. तर सर्वांना सस्नेह निमंत्रण आहे आणि तितक्याच शाश्वत सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.